नाशकात गरजणार बाळासाहेबांचा आवाज। बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच जाहीर आहे। बाळासाहेब अवतरणार, ठाकरे शैलीत काय बोलणार? बाळ केशव ठाकरे। या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपालिटीच्या नळात। नाशकात ठाकरे गटाची हायटेक सभा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई बाहेर ठाकरे पक्षाचं पहिलंच निर्धार शिबिर होणार आहे। मात्र या शिबिरात चक्क ठाकरे गटाच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे अवतरणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, खुद्द बाळासाहेब आपल्या ठाकरी शैलीत शिबिरातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतील। या कार्यशाळेत अनेक नवनवे प्रयोग होणार आहेत आणि त्यामुळेच या कार्यशाळेबाबत पक्षाबरोबरच सगळ्यांनाच उत्सुकता आहे। मात्र बाळासाहेब भाषण कसं करणार, त्यासाठी ठाकरे गटानं काय तयारी केली आहे पाहूया। नाशिकच्या गोविंदनगरमधील मनोहर गार्डन लॉन्सवर शिबिर होतंय। ठाकरेंच्या सेनेकडून पहिल्यांदाच AI तंत्राचा वापर होऊ शकतो। AI तंत्राच्या माध्यमातून बाळासाहेबांचं भाषण होईल। भाषण आक्रमक आणि ठाकरी शैलीतील असेल। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन होईल, तर उद्धव ठाकरेंकडून शिबिराचा समारोप। शिबिरामध्ये ठाकरे गटाचे नेते वकील असीम सरोदेंचं मार्गदर्शन असेल। आम्ही एक प्रयोग करतो नेहमी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये हयात असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असतं। आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत अपील झाला। नाशिकलाही हा प्रयोग करण्याचं आमचं काम चालू आहे त्याच्यावर। कोल्हापुरात होणारं ठाकरे गटाचं शिबिर रद्द झालं, मात्र आता त्यानंतर नाशकात ठाकरेंनी जोर लावलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून मरगळलेल्या ठाकरे गटात पुन्हा जोश भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यातच हे शिबिर हायटेक होणार असल्यानं शिवसेना ठाकरे गट शिबिराच्या माध्यमातून काट टाकणार का आणि AIच्या माध्यमातून आक्रमक शैलीत बाळासाहेब भाषणातून कोणाला झोडपणार याकडे लक्ष लागलंय। मात्र आता याचा राजकीय फायदा किती होतो हे काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV।